भारतात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागणार अशी भीती गेल्या 2-3 दिवसांपासून सगळ्यांना सतावत होती. कारण तसे व्हिडिओ आणि मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत होते. मात्र अशा प्रकारे कोणताही लॉकडाऊन लागणार नसल्याचं केंद्र आणि राज्य सरकारने देखील स्पष्ट केलेलं आहे. यामुळे सगळ्यांचा जीव भांड्यात पडलाय. पण ही लॉकडाऊनची अफवा नेमकी का आणि कशी पसरली त्यावर एक नजर टाकूया. भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार का अशी चिंता सगळ्यांना सतावत होती. कारण सोशल मीडियावर तसे मेसेज व्हायरल झाले. मात्र कोणताही लॉकडाऊन लागणार नसल्याचं राज्य आणि केंद्र सरकारनं स्पष्ट केलंय. सरकारच्या खुलाशामुळे सगळ्यांचा जीव भांड्यात पडलाय. पण लॉकडाऊनची ही अफवा नेमकी का आणि कशी पसरली त्यावर एक नजर टाकूया. भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार अशी अफवा केवळ महाराष्ट्रात नाही तर देशभरात पसरली. त्यामुळे सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकला. पेट्रोल पंपांवर इंधन भरण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या. आधी स्वयंपाकाचा गॅस मिळत नसताना लॉकडाऊनच्या भीतीपोटी गॅस बुकिंगसाठी गर्दी वाढली. लोकांनी पुन्हा एकदा वस्तूंची साठवणूक करायला सुरुवात केली. या सगळ्याची सुरुवात झाली ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढल्यानं. पंतप्रधान मोदींनी संसदेत निवेदन करताना कोरोना काळातील संकटाचं उदाहरण दिलं. ज्याप्रमाणे कोरोना काळात देश एकजूट होता तशी सज्जता आता आपल्याला दाखवावी लागेल असं आवाहन मोदींनी केलं. इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळं जगातील परिस्थिती कशी बदलते आणि त्याचा मुकाबला करण्यासाठी सज्ज राहण्याचं आवाहन मोदींनी केलं होतं. मात्र अनेकांनी त्याचा अर्थ पुन्हा एकदा लॉकडाऊन लागणार असा काढला आणि सगळा घोळ झाला. पुन्हा 2020 सारखा लॉकडाऊन लागणार असल्याचे मेसेज व्हायरल होऊ लागले. मात्र लॉकडाऊन लागणार नसल्याचा स्पष्ट निर्वाळा केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिलाय. इंधनाचा आणि एलपीजी गॅसचा तुटवडा भासणार नाही अशी ग्वाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दिली आहे. इराण इस्रायल युद्धामुळं परिस्थिती कठीण आहे, मात्र हाताबाहेर गेलेली नाही. त्यामुळे लॉकडाऊन लावण्यासारखी वेळ अजूनही आलेली नाही. नागरिकांनी उगाच घाबरून जाऊ नये आणि सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अफवांच्या मेसेजेसना बळी पडू नये. पुढारी मल्टीमीडिया, मुंबई. शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT.